स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आहे शिवाजी महाराजांची जयंती। तर सकाळीच उठून अगोदर मोठ्या मुलीची तयारी वगैरे झाली। तिचे शाळेत पण आज शिवाजी महाराजांची जयंतीचा कार्यक्रम होता, त्यामुळे बॅग वगैरे नेल्याच नाही। तर ती वगैरे शाळेत गेली। त्यानंतर हिला बघितलं, तिची अंघोळ वगैरे केली आणि 1-1.5 तास मला तसाच तिच्यासोबत घालवावा लागला, कारण ती राहतच नव्हती। आणि तिला मग खाली आणून दिलं दुकानात। फक्त नाश्ता तिनं करू दिला। नंतर तिला माडीवर घेऊन आली आणि तिला पण तिच्यासाठी पण मी पोहेच केले होते नरम करून। आणि तिला ते जेव्हा खायला देत आहे ते इथे मुलगी म्हणत आहे माझ्यासाठी काही आहे काय म्हणून। तर तिने पण नंतर नाश्ता केला। तिची क्लासमेट पण होती सोबतच आणि ती बऱ्याच वेळ त्या खेळल्या पण सोबत। आणि इथं चालू होतं, ती आली की ते खूपच खुश होऊन जाते। तरी इथं त्यानंतर तिला बराच वेळ झाला होता, तिला झोप आली, तिला झोपून वगैरे दिलं आणि नंतर माझ्या कामाला सुरुवात केली। आज मला असं वाटत आहे की जसं काही आज सणच आहे, असंच फील होत आहे। तर जसं सणाला आपण आनंदित असतो तसंच एक मला आज वाटत आहे। तर लवकर कामं आटपायची होती आणि जयंती पण साजरी करायची होती। अगोदर पूर्ण हे नाश्ता झाल्यावर पूर्ण किचन ओटा क्लीन केला, त्यानंतर भांडे वगैरे घासले याची नाश्त्याची। आणि त्यानंतर पूर्ण घरात झाडून घेतलं आणि पुन्हा पोछा वगैरे मारला आणि स्वयंपाकाला सुरुवात केली। कारण ती झोपली होती, तेवढ्या वेळात मला हे सगळे कामं आटपून घ्यायचे होते। माझा वरण भाताचं कुकर वगैरे लावून झालं होतं। इकडे कणिक भिजवली आणि इकडे मी मटेरियल वगैरे भाजीचं तयार करून ठेवलं। तर हे सगळं करताना जरी बोलायला इझी जात असेल तर करण्यात खूप वेळ जाते। तर हे कणिक वगैरे मळतानाच इथं मधातून काम सोडून मला तिकडे पण बाबाच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं, कारण कसं आहे ते पण एक लहान मुलासारखेच झाले आहे। तर इथं तिची पण मला मदत झाली, कारण ते दोघे खेळले आणि तिची एक क्लासमेट होती ती पण गेली घरी। आणि हिची मला मदत अशी झाली की तिने हार वगैरे करू लागले आणि ही उठली तर तिचा हार वगैरे मी म्हटलं ते सगळं बाजूला ठेव, पहिले हिला बघ, कारण ती सगळं फुलं वगैरे सगळं तोडून टाकत होती। तर तिला बघितलं आणि अर्धाच हार राहू दिला। आणि इथं तिचे पप्पा आले होते, माझं मटेरियल वगैरे तयार होतं। तर हे भाजी वगैरे करण्यात यांची मला खूप मदत होते आणि ते छानसुद्धा करतात। तर त्यामुळे माझं मटेरियल तयार होतं, तर ते तरी पण भाजीला काही कमी वेळ लागत नाही। एकीकडे माझं सगळं हे कणिक वगैरे भिजून होती, तर एकीकडे मी पोळ्या टाकल्या आणि भाजी पहा घासून असते भाजी पण ते चांगली पण करतात। आणि त्यांच्या घरी म्हणजे ते 3 भाऊ आहेत, तर त्यांना तिघांना पण स्वयंपाक जमतो आणि स्वयंपाक जमतो म्हणजे भाजी वगैरे ते चांगले करतात, तिघं पण भाऊ। आणि इथं मला नेहमीच त्यांची मदत होते कामात, म्हणजे भाजी करण्याच्या वेळेस। तर इथं माझा पोळ्या टाकणं चालू होते आणि पोळ्या टाकल्याबरोबर पहिले बाबाची अंघोळ करून दिली होती। 12-12:30 झाले होते, पण तसे ते जेवणार नव्हते। तर मालिश वगैरे तेल असते अंगाला, त्यामुळे पहिले त्यांची अंघोळ करून दिली आणि त्यानंतर त्यांना जेवणाला अंघोळ झाल्यावर त्यांना जेवायला वाढून दिलं माझं इकडे। त्यानंतर किचन क्लीन केलं आणि सगळ्यांनाच जेवायला, लहान मुलीला सुद्धा दिलं आणि फक्त तिला मोठ्या मुलीनंच चारून दिलं, फक्त तिला नेऊन द्यावं लागलं। आणि बाबांना मिस्टरांचं जेवण झालं आणि मी ते सगळं झाले। मला तर आज उपासच होता आणि माझी पोथीसुद्धा वाचायची होती। तर हे सगळं शांत झाल्यावर मोठी मुलगी तिला घेऊन स्टुडिओत थोडे डान्स वगैरे चालू होते, तोपर्यंत तिला पाहतच होती, ती स्टुडिओत घेऊन खेळत होती। आणि त्यानंतर घर जरी आपण म्हणतो सगळ्यांचं कसं नाश्ता वगैरे जेवण वगैरे झालं, तर आपण हे घरातले जे कामं आहे आपले ते चांगले शांततेने करू शकतो। तर इथं माझे महाराजांची प्रतिमेला पूजा वगैरे चालू होती। माझं कुंकू वगैरे लावणं चालू होतं आणि फूल अर्पण केलं। आणि हे सगळं करताना एखादा सण आहे, मोठी मुलगी पण म्हणतो त्या आई जसं काही सणच आहे असंच वाटत आहे।
त्यातच सहाराचं चालू होतं, म्हणजे मोठ्या मुलीचं चालू होतं की तिच्या लहान बहिणीची म्हणजे स्वामिनीची तयारी करू आपण. आणि मी पण थकून गेली होती. तिला म्हटलं राहू दे, पण तिचा मात्र हट्ट होता. तर त्यांचे पण हट्ट पूर्ण करावं लागतात आणि ह्या ज्या आठवणी आहे आपल्या लक्षात पण राहतात. त्यामुळे ती पण थकून गेली होती, कारण माझ्याशिवाय ती थोडीशी आरामसुद्धा करत नाही. तिला घेऊन नंतर झोपावं लागणार, कारण 2 वाजत आले होते. तर त्यानंतर तिनं म्हटलं होतं की थोडीशी हिची तयारी करू आपण आणि शूट करू. त्यामुळे तिची तयारी केली. माझं हेअर एक्सटेन्शन होतं ते लावून दिलं आणि साडी वगैरे पूर्णपणे होत तर होती, पण तसंच शूटसाठी थोडंसं घातली तिला आणि इथं फोटो वगैरे काढले आणि थोडासा शूट घेतला. आणि तो शूट कसा वाटला तुम्ही नक्कीच मला, ती कशी दिसत आहे नक्कीच सांगा मला. ती 1च वर्षाची आहे, पण तिचा आवाजसुद्धा करता येतं, व्हॅल्यूम कमी केला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.